हॅलो एव्हरीवन, मी अनंतिता स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये. फार्मसी ऑफिसर थँक्यू. एवढे सारे नाही ग, एक हे यांना देऊन दे. तर आज वर्धेतला दुसरा की तिसरा दिवस आहे आणि वेदांत आले होते मावशीला घ्यायला. सो आम्हाला थोडं बाहेर काम होतं, सो त्यांच्यासोबतच आम्ही ते काम करून आलो. त्यानंतर इव्हिनिंगला मग सिद्धी आल्यावर आम्हाला थोडं परत लग्नाची कामं चालूच असतात. साड्या आणायच्या होत्या, प्रेस याला पिको फॉलला टाकलेला, सो ते घेऊन आलो. आणि तिकडून आल्यावर हे बघा, परीक्षित बोलून गेले होते की माझा व्हिडिओ कॉल आहे, कोणी येऊ नका. आणि स्वतः बघा काय करताय, मस्त रील बघताय. त्यानंतर आईंची तयारी चालू होती. रात्री आमच्याकडे ड्रमस्टिक बनणार होत्या, सो त्या निवडून घेत होत्या नीट प्रॉपरली. सो ते झालं. थोडी ऊन कमी झाली कारण वर्धेत टेम्परेचर लिटरली 45, 46, 47 2 दिवस झाले रेड अलर्ट आहे. सो ऊन कमी होतच नाही, गरम वाफा असतातच झापा. त्यामुळे आम्ही जरा अंधार झाल्यावर बाहेर गेलो होतो दोघीजणी. छोटे मोठे जेवढे कामं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करायचा ट्राय करतो आहे. रोज मार्केटमध्ये चक्कर होत आहे, सो तिकडेच गेलो होतो आणि मग मस्त उसाचा रस घेतला. कसं आहे? टेस्टी आहे, छान आहे ना. छान वाटतं. आपण पिलोच नव्हतो उसाचा रस, तुला माहिती आहे, मी पुण्यात पण नाही पिली. एकदम टेस्टी आहे. शॉपिंग नंतर तर मस्त होतं हे. मजा आली ना. खूप छान वाटत आहे. झोपल्यासारखं वाटते कारण शॉपिंग नंतर गरज होती ना याची. नवरीला हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे ना वर्षावर. स्टे हायड्रेटेड. 2026 ब्राईड, स्टे हायड्रेटेड. तर असा होता माझा आजचा व्लॉग. शॉर्ट अँड सिम्पल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.